56 झाले पाहिजे बरं, कारण हे लीला आपण पुढे ऐकतोय. भगवान श्रीकृष्णांनी 8 दिवस जेवण केलं नव्हतं, 7 दिवस जेवण केलं नव्हतं आणि एका दिवसात भगवान श्रीकृष्ण 8 वेळा जेवण करायचे, म्हणून 56 भोग लागतात प्रभूंना. तर ते कशी कथा काय आहे ते पुढे ऐकू. तसं तर काल मी सांगायचं विसरले होते की आज सगळ्यांनी हिरवे कपडे घालून या, पण न सांगता बऱ्यापैकी घालून आलात, म्हणजे कुठं ना कुठं मन मॅच व्हायला लागले आपले. आता भगवान श्रीकृष्णाची वाङ्मयी प्रतिमूर्ती श्रीमद भागवत महापुराण कथा काल आपण श्रवण केलं की भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला का प्रागट्यकरण झालं? तुम्ही बोलता का बरं? आज 5वा दिवस आला, तुम्हाला बोला बोला म्हणून मला गप्प बसायची वेळ आली, तरी तुम्ही काय बोलत नाही. भगवान श्रीकृष्णाचं प्रागट्यकरण झालं का जन्म झाला? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, कारण ईश्वराचा कधीच जन्म होत नसतो. रामायणामध्ये आपण ऐकले तर काय म्हणले की भय प्रगट कृपाला दीनदयाला कौशल्या हितकारी. जने प्रगट कृपाला म्हटलं नाही, भय प्रगट कृपाला, कारण ईश्वराचा कधीच जन्म होत नाही. आणि जन्माला येण्याच्या आधी बालरूपामध्ये येण्याच्या आधी भगवान श्रीकृष्ण चतुर्भुज रूपामध्ये देवकीला आणि वसुदेवांना दर्शन दिलं होतं. भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये गेले. काल नंदोत्सव झाला, आज प्रभूंच्या बाललीलांचं श्रवण करायचं आपल्याला. नंदोत्सवामध्ये काल आपण पाहिलं की आपण तर फक्त नाचलोच. काल नंदोत्सवामध्ये तर असं झालं, भागवत महापुराणामध्ये वर्णन येतं की नंदोत्सव करताना नंदबाबांना काही गोपाळांनी सजावलं. नंदबाबांना सांगितलं की तुम्ही नटून थटून या, तुम्हाला आता लेकरू झालंय. नंदबाबा म्हणतात मी 90 वर्षाचा आहे, मी म्हातारा आहे, आता मला नटवताय का तुम्ही? आता नटवताय का तुम्ही मला? तरी सगळ्या गोपाळांनी, बालगोपाळांनी, सगळ्या गोकुळवासियांनी मिळून नंदबाबांना नटवलं. आणि असं नटवलं की नंदबाबा 90 वर्षाचे वाटतच नव्हते. आता नंदबाबांना नटवला आणि नटवल्यानंतर नंदबाबा बाहेर गेले भगवान श्री, कारण नंदबाबांनी आणखी कृष्णांचं मुखकमल पाहिलेलं नव्हतं आणि आणखी मुखकमलाचं दर्शन घेतलेलं नाहीये. व्याकुळ होता की प्रभूंचं दर्शन कधी होणार, कधी भेटतील प्रभू. आता घाईघाईत गेले, धावत धावत गेले, प्रभूंच्या दर्शनासाठी जाणार. तितक्यात काही गोपाळ आडवे आले. त्यांनी काय केलं माहिती आहे का? दह्याचा आणि दुधाचा मटका घेतला आणि नंदबाबाच्या अंगावर उमडला. सगळे दही दही दूध दूध झाले नंदबाबा. आता नंदबाबा त्यांना शिवा द्यायला लागले. एकतर मला नटवलं, थटवलं, मी सांगितलं होतं मला नटायचं नाही, आणि नटवलं तर आता अवस्था माझी अशी केली की मला परत तुम्ही त्याच अवस्थेमध्ये नेऊन ठेवलं. आता मी माझ्या मुलाचं दर्शन कसं करणार, बघू कसं मी माझ्या मुलाला. आता हे बघा, नंदोत्सव प्रारंभ केला का नाही, तेव्हा भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाल्यावर स्वास्ती वाचन झालं. स्वास्ती वाचन झाल्यावरती नंदबाबांनी हजारो गायी दान दिल्या, हजारो गायी दान दिल्या. आता बघायला एक गाय भेटत नाही आम्हाला घरामध्ये. हजारो गायी दान दिल्या, धान्याचे पर्वत ना पर्वत दान दिले. कशामुळं? भगवान श्रीकृष्णांचं प्रागट्यकरण झालं म्हणून. आनंदोत्सव नंदोत्सव केला. आता काही दिवसांनी मग लगेच लक्षात आलं नंदबाबांच्या की मी कंसाला कर द्यायचं विसरलो, इन्कम टॅक्स. त्याही काळात होता, हे काय आताच नाही. इन्कम टॅक्स द्यायचं विसरलोय. मग नंदबाबा इकडे गेले कंसाकडे, मथुरेला. आणि मथुरेला गेल्यावरती नंदबाबांनी काय केलं, आधी गेले, तिथे गेल्यावर कंसाला ते इन्कम टॅक्स दिला, कर भरला, आणि येताना परत वासुदेवांची भेट झाली. आता वासुदेव विचार करायला लागले की मी याच्या घरी माझ्या लेकराला सोडून आलोय, माझं लेकरू लहान आहे आणि हा माझ्या लेकराला मोकळं सोडून आला इकडं, काय करणार? मग चिंताग्रस्त झाले. आणि वासुदेवांची भेट झाल्यावर वासुदेव म्हणतात नंदबाबांना की मी तज्ञ कशाचा, मला हे ब्लॅक मॅजिक वगैरे हे कसं उतरवायचं हे सगळं कळतं मला चांगलं, आणि पंचांगाचा मी तज्ञ आहे असं जेव्हा बोलले तेव्हा वर्णन केलंय की पंचांगाचा तज्ञ असं म्हणल्यावरती नंदबाबा म्हणतात की आता काय होणार आहे मला सांगा. असं जेव्हा विचारलं नंदबाबांनी, विचारल्यावरती नंदबाबाला सांगतायत वासुदेव की तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. कुठे? गोकुळामध्ये. का?
कारण तिथे कान्हावरती तुझ्या लेकरावरती संकट येणार आहे. इकडे कंसाने मथुरेत इथे गोकुळामध्ये पाठवलं पूतनाला. पूतना अर्थ काय माहिती आहे का? पूतना, जिला लेकरं आवडत नाहीत तिला पूतना म्हणतात. तसं तर आपल्या इथं पण बऱ्याच पूतना आहेत, म्हणजे आपल्या गावात नाही, असतात अशा. पूतना जिला लेकरं आवडतच नव्हते ती म्हणजे पूतना. तिच्या स्तनांमध्ये विष भरवलं आणि तिला पाठवलं भगवान श्रीकृष्णांना मारण्यासाठी. ती इतकं सुंदर रूप धारण केलं तिनं, जसं का अप्सराच. तिला पाहणारा व्यक्ती मंत्रमुग्ध व्हायचा. यांचे ब्युटी पार्लर फिके पडायचे, एवढं सुंदर तिचं मेकअप केलं होतं. बघितल्यावर असं वाटत होतं की साक्षात माता लक्ष्मीच आली आहे. आणि मग ती आली, गोकुळामध्ये आली. गोकुळामध्ये ती आली आणि आल्यावरती डायरेक्ट नंदबाबांच्या घरी गेली. जशी ती नंदबाबाच्या घरी गेली, यशोदा मैयाला म्हणते, ओळखलं का नाही ग मला? आता यशोदा मैया विचार करायला लागली, मी तर हिला कधी पाहिलं नाही, काही नाही, ही मला डायरेक्ट कशी म्हणते ओळखलं का? पूतना म्हणते, मी तुझी लांबच्या 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 मावशीच्या पोरीच्या पोरीची मावशीची बहीण. कळालं का? मलाही नाही कळालं, पण ती अशीच बोलली. आता तिनं जसं असं सांगितलं, इकडे यशोदा मैया म्हणलं आता ओळख नाही असं बोलल्यावरती नाराज होईल, म्हणून यशोदा मैयांनी काय केलं, पूतनाला म्हणलं, अगं अच्छा तू आलीस नाहीये, आपण बसूया, नंतर आपण बोलूया चांगलं. तिकडं पूतना म्हणते की कान्हा कुठं, तुझा लल्ला कुठं आहे? आता जसं ती बोलते लल्ला कुठं आहे, यशोदा मैया सांगतात की तो बघ तिथे पाळण्यामध्ये झोपलाय. प्रभू झोपलेले नव्हते आणखी. आता जशी पूतना प्रभू जवळ जाते का नाही, पूतना प्रभू जवळ गेली की प्रभू डोळे बंद करून घेतात. आता बऱ्याचशा टीकाकारांनी याच्यावर टीका केलेल्या आहेत. काही म्हणतात की प्रभूंनी डोळे बंद का केले, कारण प्रभू म्हणतात की मी दुष्टांचा संहार करायला आलोय आणि मी दुष्टांचा संहार करण्याआधी मी माझ्या इष्टांचं स्मरण केलं पाहिजे. काही टीकाकारांनी टीका केली की प्रभू विचार करतात, मी आता लहान बाळ आहे, शिशू आहे, मला आणखी जास्त दिवस पण नाही झाले आणि ही पूतना मला मारायला आली, आणि ते पण स्तनांमध्ये विष टाकून मला मारायला आली, आणि मी तर लहान आहे. तसे प्रभू लहान नाही आहेत, हे सगळं ब्रह्मांड त्यांच्या गर्भामध्ये, पण अवस्था बाल आहे. म्हणून प्रभू डोळे बंद करतात आणि महादेवांचं स्मरण करतात की प्रभू विष प्यायचं काम तुमचं आहे का, कारण समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा हलाहल निघालं होतं तेव्हा विष तुम्ही प्राशन केलं होतं. आता हेही विष तुम्ही प्राशन करा, दूध मी पेल, विष तुम्ही पिऊन टाका. बऱ्याच अशा टीका केल्या. आता जसे पूतनाने प्रभूंना हातात घेतलं आणि स्तनपान करायला लागली, प्रभूंनी आधी तर तिचं सगळं ते विष ओढून घेतलं, आणि जसं सगळं विष ओढून घेतलं तसे प्रभू तिचे प्राण ओढायला लागले. आणि प्रभू तिचे प्राण ओढायला लागले की ती ओरडायली, ओरडते, चिरकते, धावायली, ओरडायली, इकडं तिकडं पळायला लागली. धावत धावत तिने तिचं अकराळ विक्राळ स्वरूप धारण केलं. आणि अकराळ विक्राळ स्वरूप धारण केल्यावरती राक्षस तिचे राक्षसाचे आवाज, डेंजर असं वातावरण, तिने असं रूप धारण केलं, 5 कोस म्हणजे 35 फूटची होती पूतना. आता एवढी मोठी पूतना प्रभूंना घेऊन गेली, धावते, प्रभू तिचे प्राण ओढायला लागले, धावायली गेली, पळता जाता जाता पडली, प्रभूने तिचा प्राण घेतला, जीव गेला पूतनाचा. आता यशोदा मैया विचार करायला लागली की गेला कुठं कान्हा, पाहिलं तर घरात नाही, पाहिलं तर एक राक्षसीने दिसतीये. सगळे बाळ गोपाळ म्हणतात की कान्हाला तर राक्षसीने नेलंय. सगळे गोकुळवासी पूतना जवळ गेले. तिथे भगवान श्रीकृष्ण तिच्या अंगावरती खेळताना दिसले, आणि खेळत असताना पूतनाच्या शरीरावरती चढायला त्या गोकुळवासियांना सीडी लावायला लागले. विचार करा किती मोठी पूतना असेल. तिच्या अंगावरती चढून प्रभूंना खाली उतरवलं. तर सगळे विचार करायला लागले, टीका करायला लागले, एवढी मोठी पूतना, एवढी मोठी राक्षसी मेली कशी काय. एक गोपाळ येतो आणि म्हणतो, यशोदा मैया, पूतना नाही का तुझ्या लल्लाला घेऊन पळत होती, पळता पळता तिच्या पायाला ठेच लागेल, ती पडली. यशोदा मैया म्हणते, बावळटा, एवढी मोठी पूतना, एवढूसा दगडाने तिला काय ठेच लागणार.
टीका केल्या, काही काही टीका केल्या. एवढ्यात नंदबाबा आले मथुरेवरनं परत. नंदबाबा परततायत. नंदबाबा बघतायत तर पूतना दिसायली. हायवेच बंद झाला, तिचं शरीर एवढं होतं आणि ती हायवेवरच मेली. आता करायचं का? पूतना इतकी मोठी. नंदबाबा विचार करतात, खरंच वासुदेवांनी खरंच सांगितलं होतं, तो ज्योतिष तज्ञ आहे, त्यांनी सांगितलं आणि हे खरंच झालं की पूतना इथे आली आणि पूतनाने माझ्या बालकाला घेतलं, पळवून नेण्याचा प्रयत्न केला. आता जसा असा विचार केला नंदबाबांनी. आता हे बघा, लहान लेकरांना जेव्हा नजर लागते का नाही, तेव्हा लहान लेकरांची नजर कशी काढायची भागवत महापुराणात हे सांगितलेलं आहे. भगवान श्रीकृष्णांना मारण्यासाठी दररोज कुणी ना कुणी राक्षस यायचे, ते आपण पुढे बघणारच. रोज कुणी ना कुणी राक्षस यायचे. मग ते राक्षस त्यांना जेव्हा प्रभूंना नजर लागायची तेव्हा यशोदा मैया काय करायची की प्रभूंना पंचगव्याने स्नान घालायचे. पंचगव्य माहिती आहे ना कशाला म्हणतात? ओय पांगरी, आता झोपायला लागायला का तुम्हाला? पंचगव्य कशाला म्हणतात माहिती आहे ना? दूध, दही, तूप, गोमूत्र आणि मध, 5 गोष्टी मिक्स करतात आणि काय त्याला पंचगव्य म्हणलं जातं. पंचगव्याने स्नान घातलं प्रभूंना आणि गौमातेची शेपटी फिरवली अंगावरून. हे बघा, काही काही लोकांची नजर इतकी वाईट असते ना की ते म्हणतात ना दगडाला सुद्धा नजर लागते, दगड सुद्धा फुटतो. काही लोकांची नजर इतकी वाईट असते. मग ती कितीही वाईट नजर असली आणि ती नजर उतरवायची असली तर त्याच्यासाठी एकच काम करायचं की गौमातेची शेपटी अंगावरनं फिरवायची, नजर उतरून जाते. आणि तसं रोज फिरवलं तर ते लेकरासाठी खूप चांगलं असतं. मग यशोदा मैयांनी नजर काढली. इकडे मग त्या करायचं काय पूतनाचं, सगळ्यांनी त्या पूतनाचे तुकडे केले तिच्या अंगाचे. आता एवढी मोठी अकराळ विकराळ पूतना, ती जिथे पडली तिथे सगळे झाडं तुटून पडले. सगळं असं म्हणजे ते हायवेच बंद झाला. तिचा यायचा जायचा रस्ता होता, ते रस्ताच बंद केला तिने. सगळ्यांनी तिचे तुकडे केले आणि तिला जाळायला लागले. आता जसे पूतनाला जाळायला लागले का नाही, पूतना राक्षसी होती पण तिच्या शरीरामधनं सुगंध यायला लागला. तिचं शरीर जळतं आणि सुगंध येतो, चंदनाचा सुगंध येतो तिच्या शरीरामधनं. सगळे गोकुळवासी विचार करायला लागले, एखादा व्यक्ती गेला आणि त्याला जर जाळतोय तर दुर्गंध येतो. सुगंध काय येतो तर शास्त्रकार वर्णन करतात की स्पर्श प्रभूंनी केला आणि प्रभूंनी नुसता स्पर्श नाही केला तर मात्र भावाने स्पर्श केला आणि त्यामुळं पूतना फक्त एका स्पर्शाने प्रभूंच्या पूतनाच्या शरीरातनं सुगंध यायला लागला, एका स्पर्शाने. आता तुम्ही म्हणाल कलियुगात आम्हाला स्पर्श भेटेल का? कलियुगात स्पर्श नाही, पण कलियुगात नाम दिलेलं आहे देवाने. त्या नामाचं स्मरण आम्ही केलं पाहिजे. पण आम्ही संसाराच्या अभिमानामध्ये फसतोय. एक ना एक दिवस सगळ्यांनाच मरायचंय, कुणी परमनंटली आलं नाही आहे. ते म्हणतात ना, कह रहा है आसमा ये समा भी कुछ नहीं, रो रही है शबनमें ये नज़ारे कुछ नहीं, जिनके महलों में हजारों रंग जलते थे फामुश, झाड़ उनकी कब्र पर है और निशा कुछ नहीं. मोठे मोठे राजे गेले, महाराजे गेले, तुम्ही मी काय, हम तो किस खेत की मुली है. म्हणून म्हणतात की मत कर तू अभिमान रे बंदे, झूठी तेरी शान. तेरे जैसे लाखों आए, लाखों इसी माटी में समाए, लाखों इसी माटी में समाए, रहा ना नामो निशान रे बंदे, झूठी तेरी शान रे, मत कर तू अभिमान, मत कर तू अभिमान रे बंदे, झूठी तेरी शान रे, मत कर तू अभिमान.
शान रे, मत कर तू अभिमान, मत कर तू अभिमान रे बंदे, झूठी तेरी शान रे, जो मत कर तू अभिमान। कबीर खड़ा बाजारी में मांगे सबकी खैर, ना किसी से दोस्ती भैया, ना किसी से वैर। माया का अंधकार निराला, बाहर उजला भीतर काला, इसको तू पहचान रे बंदे, झूठी तेरी शान रे, मत कर तू अभिमान, ओ मत कर तू अभिमान रे बंदे, झूठी तेरी शान रे, मत कर तू अभिमान। अभिमान मत दूर आदमी मैं हूँ भला, मेरा भला कुछ सोच रे अपने दिमाग में, किसी का यह जग में न चला। रावण सरी के शूर की मुंड जमीन में घुसी गई, भरी जिंदगी का नाश हुआ, सब बात आखिरी फंस गई। मत कर तू अभिमान रे बंदे, झूठी तेरी शान रे, मत कर तू अभिमान, मत कर तू अभिमान, मत कर तू अभिमान। बघा किती सुंदर वर्णन केले। मत कर तू अभिमान रे बंदे, झूठी तेरी शान रे। माया का अंधकार निराला, बाहर उजला भीतर काला। माया कशी आहे माहिती आहे का? माया आता शास्त्रामध्ये भागवत महापुराणामध्ये वर्णन येतं, माया म्हणजे अशी नदी आहे की दोन्हीही दिशांनी वाहते. मग या मायेतून बाहेर निघायचं कसं? आम्ही निघण्यापेक्षा जास्त फसतोय माहिती आहे का? एक व्यक्ती होता, त्यांनी लव्ह मॅरेज केलं. आता लव्ह मॅरेज केलं, आता बारात गेलेली घ्यायला, नवरीला आणायला गेले, नवरीला आणतायत. आणताना त्याच्या मोबाईलवरती एक रिंगटोन वाजली आणि रिंगटोन वाजली, नवरीने डायरेक्ट पायातली काढली, त्याच्या कानाखाली हाणली. डायरेक्ट कानातली काढली, पायातली काढली, कानाखाली हाणली. परत रिंगटोन वाजली. मग त्याला कळालं की का वाजली आणि का मारलं. ऐकायचं का वाजली का मारलं? ऐकायचं का? हा, रिंगटोन कशी होती माहिती का? दिल में छुपा के प्यार का अरमान ले चले हम, आज अपनी मौत का सामान ले चले. नाही कळालं का? तुमची रेंज गेली वाटतं. लव मॅरेज करतोय आणि रिंगटोन काय की हम आज अपनी मौत का सामान ले चले. आता जान जान म्हणता म्हणता ती कधी जानलेवा झाली कळालंच नाही, पण केली ना लव्ह मॅरेज, मग हाताने मौत का सामान ले चले. अशीच एकदा काय झालं माहितीये का? अकबर आणि बिरबलाची कथा येते. अकबर एकदा बिरबलाला काय म्हणतो की बिरबल तू इतका हुशार आहेस ना, बिरबल तू इतका हुशार आहेस ना, मग तुझे वडील किती हुशार असतील, मला तुझ्या वडिलांना बघायचं, मला तुझ्या वडिलांना भेटायचं. आता इकडे लक्ष द्या, त्यांना त्यांचं काम करू द्या. अय पांगरी महिला मंडळ, माय बघा इकडं. अकबर आणि बिरबलाचा संवाद चालू. अकबर म्हणतोय बिरबलाला की बिरबल मला तुझ्या वडिलाला भेटायचं, तू इतका हुशार आहे, तुझे वडील किती हुशार असतील. आता ऑब्वियस, कारण येता DNA ला वडिलांमधनं, मग तू असं आहे तर तुझे वडील कसे असतील, त्यांचा स्वभाव कसा असेल, ते किती ज्ञानी असतील, ते किती महान असतील. मग जेव्हा असं बोलले, जेव्हा ते असं बोलला, बिरबल काय म्हणतो, नाही नाही माझ्या वडिलांशी नका भेटू तुम्ही. आता वडिलांशी नको भेटू म्हणल्यावर आग्रह केला अकबरांनी की नाही मला भेटायचंच आहे, भेटायचंच आहे, भेटायचंच आहे. मग बिरबल म्हणला जा तुझं तू भेटून ये. हा गेला अकबर,
बिरबलांच्या वडिलांना भेटण्याकरिता गेला. आता जसा वडिलांना भेटण्याकरता गेल्यावर हा बिरबलांच्या वडिलांना म्हणतो, तुम्ही बिरबलचे वडील आहात ना? ते असेच काहीच नाही बोलले. तुम्ही आहात कोण? ते शांतच. हा बोलतोय बावळटासारखा बोलतच राहिला, पण बिरबलच्या वडिलांनी काही उत्तरच दिलं नाही. अकबर परत बिरबलकडे आला आणि बिरबलला विचारतोय की बिरबल, जर तुझ्या पुढे मूर्ख व्यक्ती आला आणि तुझा आणि मूर्ख व्यक्तीचा जर सहवास झाला तर काय केलं पाहिजे? तो बिरबल काय म्हणतो, शांत बसलं पाहिजे. नाही कळालं का? इथे अकबरच मूर्ख ठरला, कारण बिरबलचे वडील शांत बसले होते आणि अकबरच बोलत होता. म्हणजे अकबर मूर्ख, त्यामुळे बिरबलचे वडील शांत बसले होते. आमची अवस्था अशी की आम्ही ह्या संसारामध्ये इथं इतकं गुरफटतोय की आम्हाला असं वाटतं की या संसारामध्ये आम्ही वरून परमार्थाचा गोडवा ॲड करावा. असं होत नाही, सोबतच पाहिजे. कसं एक व्यक्ती होता, तो व्यक्ती त्यांनी काय केलं, एकदा एका शॉपमध्ये गेला, हॉटेलमध्ये गेला आणि तिथे त्याने मसाला दूध ऑर्डर केलं. आता त्यांनी दूध ऑर्डर केलं, दूध घेऊन आले, दुधामध्ये साखर कमी होती. याने दूध पिलं, दूध पिऊन टाकलं आणि दूध पिल्यावरती ह्यानी काय केलं, वेटरला बोलावलं आणि वेटरला ओरडायला लागला, का रे मी तुला दूध सांगितलं होतं, तू सपक दूध आणून दिलं, मला साखर नाही टाकता येत का तुला? हा ओरडायला लागला. मॅनेजर आला, मॅनेजर म्हणे आणून देतो दुसरं दूध. नाही म्हणे, आता मला साखर द्या. आता त्यांनी साखर आणून दिली. याने वरून साखर खालीन गरगर 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 फिरायला लागला. फिरतोय यायला वाटलं दुधामध्ये काहीतरी विषबाधा झाली. हा इतका फिरतोय, त्या बिचाऱ्यांनी त्या भोगण्यातलं पूर्ण दूध फेकून दिलं नालीमध्ये. घाबरून गेले ना की दुधामध्ये काहीतरी विषबाधा झाली आहे, म्हणून याच्यासोबत असं होतं. मग काय झालं, तो गोल 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 फिरून पडला आणि पडल्यावरती थोडा वेळात चक्कर आली त्याला. तो पडल्यावरती तो मॅनेजर त्याच्या जवळ आला आणि त्याला विचारतोय, का भाऊ काय झालं होतं, कशामुळं पडला? तो म्हणे काही नाही, तुम्ही मला दूध दिलं होतं, त्या दुधामध्ये साखर कमी होती, मी दूध पिलं, त्यावरून साखर खाल्ली. आता दोघांना मिसळण्यासाठी मधात गरगर 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 फिरतोय. पोटात गेल्यावर मिक्स होणार आहे का? नाही होत. आपली अवस्था अशीच आहे. आम्ही आधी सांसारिक दूध पितोय आणि त्यानंतर परमार्थाला आम्ही त्यामध्ये ॲड करायचा प्रयत्न करतोय, त्यानंतर परमार्थाला त्यात टाकतोय. मग ते ना आम्हाला गोड लागतं ना त्याची चव लागते, काहीच लागत नाही. संसारातला काही आनंद सुद्धा येत नाही, परमार्थिक लाभ सुद्धा होत नाही. घे 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 हरी नाम घे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला का रडतोस ढाई ढाई, या संसारा पायी, या संसारा संसारा पायी, या संसारा पायी. ऐक मानवा भाई तू राम नाम घेई, ऐक मानवा भाई वावा तू राम नाम घेई. नरासारखा नर जन्मला आला संसारा, या संसारा पायी, या संसारा या संसारा पायी, या संसारा पायी. घरदार हे इथंच राहील सार, तू म्हणशील घरदार हे इथंच राहील सार. मेल्यावरतील आपलं घर आहे गावाच्या बाहेर, मेल्यावर ते आपलं घर आहे गावाच्या बाहेर. घे 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 हरी नाम घे, घे 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 हरी नाम घे, माया सारी सोडून दे, हात
लावणी कपाळाला का रडशील ढाई ढाई या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी तू म्हणशील बायका पोर हे तुझ्या मागची चोर तू म्हणशील बायका पोर हे तुझ्या मागची चोर मेल्यावर खापर फोडती तुझ्याच माथ्यावर घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे हात लावून नशिबाला का रडतोस दाई या संसारा पायी 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 तू म्हणशील पैसा आयल का हा इथेच राहील सडका धनी मैने खूप कमाया और खूप कमाए हीरे मोती मगर क्या करूं यारो कफन में जेब नहीं होती तू म्हणशील पैसा अडका हा इथेच राहील सडका मिल्यावरतील आपल्या बरोबर मातीचा एक मडका मिल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका घे 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 हरिनाम घे 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 हरिनाम घे माया सारी इथेच दे माया सारी इथेच घे हात लावून नशिबाला कारण शिल डाई डाई या संसारा पायी 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 मानो संसारा पायी कृष्ण भगवान की जय वर्णन बघा किती सुंदर केलंय तू म्हणशील बायका पोर ते तुझ्या मागची चोर तुम्हाला चोर म्हणले तुम्हाला बघा मी नाही म्हणत तुकडोजी महाराजांनी म्हणले संतांची वचन मी कशाला काही बोलणार आम्ही संतांच्या वचनावर चालणारी माणसं तू म्हणशील बायका पोर ते तुझ्या मागची चोर आणि मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच माथ्यावर बघा तुम्ही पैसा पैसा म्हणता शेवटी पैसा पैसा करत करत जाताना शेवटी तुमच्या सोबत येताना काय ते खापराचं मडक तेही मडकं फुटतो सोबतही येत नाही तुम्ही जे म्हणता माझं घर माझं दार सगळं इथं सोडून जावं लागतं तरी पण किती मायेमध्ये फसलेलो आपण बरं लोकांचं किती असतं माहिती कसं असतं माहिती आहे का इतकं असं एखादा व्यक्ती गेला का नाही आता ह्या तर न्याऱ्याच रडतात यांचा रडण्याचा विषयच येत नाही असा सूर काढतात की आमच्या गायकांना लावता येणार नाही पार तार सप्तकाच्या बाहेरचा तो सूर गाणे असे म्हणतात संपलं विरह असतो माहिती आहे पण गरुड पुराणात वर्णन केलं की माणूस मेल्यावर ओरडू ओरडू रडलं नाही पाहिजे तुम्ही जेवढं रडता का नाही तुमचे आसू त्या मेलेल्या माणसाला प्यावे लागतात गरुड पुराणात लिहिलेले दाखवू शकते एक ना एक वळ भरोसा नसेल तर यावर भेटायला कीर्तन कथा झाल्यावर तस्मात शास्त्रम प्रमाण ते कार्यात कार्य व्यवस्थित हो शास्त्रांचं प्रमाण काहीच येत नाही आपल्यासोबत तरी आमचं एवढा अभिमान एवढा गर्व कशासाठी बरं आणि लोकांचं वैराग्य कसं येतं माहिती का लोकांना एखादा व्यक्ती मेला त्याला पाहिलं की लोकांना लगेच वैराग्य येतं बायांच्या गप्पा कशा असतात माय बघ कसा बघायला जसा काय जिवंतच आहे थांब येऊनच बसणार आहेत या मांडीवरती गप्पा यांच्या तिथं जातात आता काय काय जागी तर परिस्थिती अशी होईल रडायला माणसं नाहीत म्हणून किरायानं माणसं लावायला लागलेत ते तर इतका तालसूर काढून रडतात की बस झालंच मग विरह असला पाहिजे असा विषय नाहीये पण त्या विरहाला 4 दिवसाचं ते माणूस गेला की 2 दिवसाचा दिखावा करणं आणि परत जशी आहे तशी जिंदगी मग काय ते विरह नाहीये आपलं हे एवढं सगळं आणि यांचं वैराग्य इतकं डेंजर येतं का नाही बाई कुणीच कुणाचं नाही
बघ त्याच्या पोरानं त्याला जाळलं, कसं जाळतंय, कसं गोल गोल फिरतंय, कसं उडतंय, त्याची कवटी कशी फुटते. देवा 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 देवा, काय बोलतात महिला. मला येत नाही तेवढं. हे तर मी ऐकलेलं आहे तुमच्यापासनं. असं की बस आता झालंच, इतकं ज्ञान झालं यांना ते मृतदेहाला पाहून की बस झालं, याच संन्यासी झाल्या, याच बाबा झाल्या, आणि यांना सगळं 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचं ज्ञान झालं आणि लगेच त्यांना ईश्वराची प्राप्ती होणार. इतकं यांचं वैराग्य डेंजर असतं. आणि लगेच त्याला जाळून आलं की लगेच सगळं वैराग्य गेलं. आणि गेलं की कसं मग ते त्याला जाळून आलं की लगेच घरात माणसं आली की आधी म्हणतात थांबा थांबा थांबा, घरात येऊ नका, घरात येऊ नका. जोपर्यंत वस्त्र ओले करणार नाही तोपर्यंत तुमची बायको तुम्हाला घरात येऊ देत नाही. ते नाहीच आहे तुमचं, तुम्हाला माहिती आहे. कोरोनामध्ये काय अवस्था होती, तुमचीच बायको दुरून भाकर फेकायची आणि काय म्हणायची, सॅनिटायझर लाव भाकरी दिल्या तिने तुम्हाला. लोक तर सॅनिटायझर मध्येच राहत होते दिवस रात्र. नाहीच आहे आपलं, या सगळ्या गोष्टींपासून लांब जायचंय आणि त्या ईश्वराच्या रूपामध्ये तल्लीन व्हायचंय. कसं आहे त्या ईश्वराचं रूप, गोपी सुद्धा प्रभूंना बघण्यासाठी तरसायच्या, प्रभूंची फक्त एक झलक भेटावी म्हणून. कमल नयन म्हटलेलं आहे. वर्णन कसं केलंय, अधरम मधुरम, वदनम मधुरम, नयनम मधुरम, हसितम मधुरम. आणि काय तर त्यांचं सगळं चालणं सुद्धा मधुर, बोलणं सुद्धा मधुर. अधरम मधुरम, वदनम मधुरम, नयनम मधुरम, हसितम मधुरम. हृदय मधुरम, गमन मधुरम, मधुराधिपते रखिलम मधुरम. वचनम मधुरम, चरितम मधुरम, वसतम मधुरम, वलितम मधुरम. चलितम मधुरम, भ्रमितम मधुरम, मधुराधिपते रखिलम मधुरम. वेणुर्मधुरा, रेणुर्मधुरा, पाणिर्मधुरा, पादो मधुरा. नृत्यं मधुरं, सख्यं मधुरं, मधुराधिपते रखिलं मधुरं. गीतं मधुरं, पीतं मधुरं, भुक्तं मधुरं, सुप्तं मधुरं. रूपं मधुरं, तिलकं मधुरं, मधुराधिपते रखिलं मधुरं. करणं मधुरं, तरणं मधुरं, हरणं मधुरं, स्मरणं मधुरं. वमितं मधुरं, शमितं मधुरं, मधुराधिपते रखिलं मधुरं. गुंजा मधुरा, माला मधुरा, यमुना मधुरा, वीची मधुरा. सलिलं मधुरं, कमलं मधुरं, मधुराधिपते रखिलं मधुरं. गोपी मधुरा, लीला मधुरा, युक्तं मधुरं, भुक्तं मधुरं. दुष्टं मधुरं, शिष्टं मधुरं, मधुराधिपते रखिलं मधुरं. गोपा मधुरा, गावो मधुरा, यष्टिर्मधुरा, सृष्टि मधुरा. वलितं मधुरं, फलितं मधुरं, मधुराधिपते रखिलं मधुरं. अधरं मधुरं, वदनं मधुरं, नयनं मधुरं, हसितं मधुरं. हृदय मधुर, गमन मधुरं, मधुराधिपते रखिलं मधुरं. मधुराधिपते रखिलं मधुरं, मधुराधिपते रखिलं मधुरं. किती सुंदर वर्णन केलं. अधरं मधुरं, वदनं मधुरं. अधर हात मधुर आहेत, वदन मुख मधुर आहे, नयनम मधुरम, हसितम मधुरम. प्रभूंचे डोळेही मधुर आहेत, बघतच राहावं वाटतं.
त्यांचं हसणं सुद्धा मधुर आहे. ते जेव्हा गातात त्यांचं गाणं मधुर आहे. गोपींचा भाव आहे हा. प्रभू चालतात तर प्रभूंचं चालणं मधुर आहे. प्रभू जे माळा घालतात प्रभूंच्या त्या माळा मधुर आहेत. प्रभू जे मोर पंख धारण करतात ना ते मोर पंख सुद्धा मधुर आहे. प्रत्येक प्रभूंनी ज्या वस्तूला स्पर्श केला ती वस्तू सुद्धा मधुर आहे. इतकं सुंदर प्रभूंचं वर्णन केलं. हळूहळू गोपाल श्रीकृष्ण थोडे मोठे झाले. आता प्रभू करवट बदलायला लागले. करवट बदलणं कळतं ना. लेकरू एका आडंगावर होतं, या आडंगावरून या आडंगावर होतं, त्याला करवट बदलणं म्हणतात. आता बघा यशोदा मैया प्रभूंनी थोडीशी जरी हालचाल केली की लगेच नंदबाबांच्या घरी उत्सव व्हायचा. प्रभूंनी करवट बदलली. यशोदा मैयांनी सगळ्या गोपिकांना बोलावलं की प्रभूंनी करवट बदलली, करवट बदलली. सगळ्या गोपी आल्या. गोपी आल्या आणि गोपी आल्यावरती म्हणले बघतायत की प्रभू झोपलेले आहेत. आणि यशोदा मैयाला म्हणतात की आपल्याला तर गायन वादन करायचं. यशोदा मैया म्हणतात अगं लल्ला झोपलेला आहे, तो जागी होईल. पण गोपींचा आग्रह असतो की आम्ही आलोय तर आता थोडं नाच गाणं झालंच पाहिजे. मग मैया यशोदा काय करतात, प्रभूंना उचलतात आणि एका बैलगाडी, ज्याला षटक म्हणतात, बैलगाडीच्या खाली प्रभूंना झोपवतात. आता इकडे यांचं गायन वादन चालू झालं, नृत्य चालू झालं. नृत्य करत असताना प्रभूंच्या कानावर आवाज गेला. प्रभू म्हणतात हे सगळं माझ्यासाठीच करायलेत, एवढं सगळं माझ्यासाठी, आणि वरून मलाच इकडं बैलगाडी खाली झोपवलंय. प्रभूंना राग आला. प्रभू रडायला लागले. ऐकतच नाही यशोदा मैया. गायनामुळे आवाजच येत नाही. यांचं नृत्य चालू आहे, आवाजच येत नाही. आवाज येत काय करायचं. प्रभूंनी लात घातली बैलगाडीवर. आता जशी प्रभूंनी लात घातली बैलगाडी डायरेक्ट हवेत दणकून खाली आपटली. जोरात आपटली जरा. आमची बैलगाडी हळूच आपटते. अशी आपटली की बैलगाडीचा पार बुगा झाला. आता जशी बैलगाडी आपटली यशोदा मैया घाबरत बाहेर आली. लल्ला कुठे, लल्ला कुठे. पाहिलं कानाजी झोपलेले आहेत, बैलगाडीचे तुकडे झालेले आहेत. मग परत गोप बालक आले. यशोदा मैयाला म्हणतात मैया तुझा लल्ला आहे का नाही, तुझ्या लल्लानी काय केलंय, बैलगाडीवर लात घातली, मी त्याला बघितलं. यशोदा मैया म्हणतात अरे तो लहान आहे, त्याच्या पायाने एवढं होणार आहे का. मग तिथे षटक भंग केला म्हणून षटकासुराचा अंत केला म्हणतात. आता षटक भंग केला. ही झाली प्रभूंची दुसरी लीला. हळूहळू प्रभू मोठे व्हायला लागले. प्रभू चांगले मोठे झाले. प्रभूंना आता गोपिकांना आस लागली की प्रभूंचं दर्शन करायचंय, प्रभूंना बघावं वाटतंय. मन प्रभूंचं दिवस रात्र प्रभूंच्या रूपाचं, मनामध्ये एकच विचार किती सुंदर आहेत, किती सुंदर आहेत. सावली सूरती पे मोहन दिल दीवाना हो गया. सावली सूरती पे मोहन दिल दीवाना हो गया. दिल दीवाना हो गया मेरा, दिल दीवाना हो गया. सावली सूरती पे मोहन दिल दीवाना हो गया. सावली सूरती पे मोहन दिल दीवाना हो गया. एक तो तेरे नैन तीरी थे, दूसरा काजल लगा. एक तो तेरे नैन तीरी थे, दूसरा काजल लगा. तीसरा नजरे चुराना दिल दीवाना हो गया. सावली सूरती
एक तो तेरे होठ पतले दूसरा लाली लगी, एक तो तेरे होठ पतले दूसरा लागी लगी, तीसरा तेरा मुस्कुराना दिल दीवाना हो गया, सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया। तेरे हाथ है कोमल दूसरा मेहंदी लगी, एक तो तेरे हाथ कोमल दूसरा मेहंदी लगी, तीसरा मुरली बजाना दिल दीवाना हो गया, सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया, एक तो तेरे पाँव नाजुक तीसरा पायल बनी, एक तेरे पाँव नाजुक दूसरा पायल बनी, तीसरा घुंघरू का बजाना दिल दीवाना हो गया, सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया, एक तो तेरे भोग छप्पन दूसरा माखन धरा, एक तो तेरे भोग छप्पन दूसरा माखन धरा, तीसरा खिचड़ों का खाना दिल दीवाना हो गया, सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया, राधे 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 गोपाल कृष्ण भगवान की किती सुंदर भाव मांडलाय, सावळी सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया. आपल्यामध्ये आमच्या उद्धव महाराजांची उपस्थिती लाभली. भाग्य माझं, ते पण भागवत कथा करतात. माझ्यापेक्षा ज्ञानी, माझ्यापेक्षा अनुभवी. आता माझी काय वाट लागेल देव जाणे. कारण कसं असतं, एरवी वक्ता कितीही बोलू शकतो, पण वक्त्याचा वक्तव्य ऐकण्यासाठी जर श्रोता बनून वक्ताच असेल का नाही, तर वक्त्याची हालत खराब असते. आणि त्यांनी तर, माझी तर पहिलीच आहे, त्यांनी तर खूप साऱ्या भागवत कथा केलेल्या आहेत. आणि मागच्या वर्षी पण आपल्या ज्ञानेश्वरी पारायणाला होत असते, सगळ्यांना ओळख आहे त्याचं. मागच्या वर्षी होती. आता त्यांची माझी भेट म्हणजे 2 वर्षाखाली झाली होती आमच्या आजोबांच्या घरी. भाव बघा भजनात किती सुंदर मांडलाय. सावरी सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया. गोपी तरसतात प्रभूंच्या एका एका झलकसाठी का. एक तो तेरे नैन तिरछे दूसरा काजल लगा, तीसरा नजरे मिलाना दिल दीवाना हो गया. प्रभूंचे डोळे कसे कमल नयन म्हणलेलं आहे प्रभूंना. डोळे कसे, आता तो कृष्ण म्हणजे कर्षती आकर्षती, ती कृष्ण जो मनाला आकर्षित करून घेतो तो कृष्ण.
तर त्यांचे डोळे म्हणजे कमल नयन, कमळाच्या पाकळीसारखे त्यांचे डोळे, एवढे सुंदर प्रभूंचं वर्णन. प्रभूंना आणि तुम्ही वृंदावनमध्ये कधी गेलात का नाही, तुम्हाला कळेल की तुम्ही दर्शनाकरिता गेलात का नाही, प्रभूंचं जेव्हा दर्शन होतं का नाही, तेव्हा दर्शन झालं की लगेच पडदा ओढून घेतात, परत पडदा काढतात आणि परत पडदा ओढून घेतात. असं का केलं तर हे सांगितलेलं आहे, एकदा जर एखाद्या व्यक्तीची दृष्टी प्रभूंच्या दृष्टीला मिळाली तर तो प्रभूंचाच बनून राहतो, परत इकडे यायची त्याच्या मनात इच्छाच होत नाही. त्यामुळं असं केलं जातं. आता विचार करा, प्रभूंच्या विग्रहाचा प्रभाव इतका आहे, त्या प्रभूंचा प्रभाव किती असेल. भजनात किती सुंदर वर्णन केलंय. एक तो तेरे होठ पतले, दूसरा लाली लगी, तिसरा तेरा मुस्कुराना दिल दीवाना हो गया. त्यांनी फक्त एक त्यांचं स्मित हास्य, राक्षस सुद्धा मंत्रमुग्ध व्हायचे प्रभूंच्या एका स्मित हास्याला. एक तो तेरे हाथ कोमल, दूसरा मेहंदी लगी, तिसरा मुरली बजाना दिल दीवाना हो गया. प्रभूंचे हात कोमल. तुम्ही म्हणाल त्या जगाच्या मालकाने सगळ्या सृष्टीला घडवलं, राक्षसांना बनवलं, एवढे सगळे अस्त्रशस्त्र बनवले, एवढं सगळं त्याच्या गर्भात आहे, मग तो तर किती पॉवरफुल असला पाहिजे. पण प्रभूची कोमलता कशी आहे माहितीये का, फुलाची पाकळी सुद्धा प्रभूंना टोचते, एवढे कोमल आहेत प्रभू. कापसावर सुद्धा प्रभूंना ठेवायचं म्हणलं तर 10 वेळा विचार करावा लागतो, एवढे कोमल आहेत प्रभू. आणि त्या प्रभूंच्या दर्शनाची ओढ गोपिकांना लागली. इकडे षटकभंग केला. एका दिवशी काय झालं, एक गोपी आली. ती गोपी आली आणि काय झालं, ती शेण नेण्यासाठी आली होती. आता बहाणा पाहिजे होता, नेण्यासाठी म्हणून नाही, पण बहाणा पाहिजे होता तिला. प्रभूंना बघायचं होतं, काय करणार. यशोदा मैयांना म्हणते की अगं माझ्या इथं सारवणासाठी शेण कमी पडलंय, मी नेऊ का. यशोदा मैया म्हणली ते विचारायचंय का, घेऊन जा ना, ते तर ढिगाणी पडलेलं आहे आपल्या इथं, गाईच गाई आहेत, गौशाळेत जाऊन घेऊन जा. मग ती गेली. आता प्रभूंना कळतं प्रभूंच्या भक्ताचा भाव, भक्त कशासाठी येतात. तेव्हा तिने काय केलं माहितीये का, ती गेली, तिने शेण त्या टोपल्यामध्ये भरलं आणि त्या टोपल्यामध्ये शेण भरल्यावरती तिने नंतर काय केलं, ती आता इतकं भरलं, प्रभू तिथे येऊन थांबले, प्रभू तिच्याकडे असे बघायले. प्रभू बघतायत, ती प्रभूंकडे बघते, तिला धुनच नाही, तिला भान नाही राहिलं, ती इतकं शेण भरलं की ती टोपलं भरून गेलं, उचलायला अवघड जातं. ती प्रभूंना म्हणते कन्हैया ऐक ना रे, लल्ला थोडंसं ऐक ना माझं, काय हे मला थोडंसं उचलून दे ना. पण याआधी प्रभूंचं नामकरणाचं येतं, नामसंस्काराचं, गर्गाचार्य प्रभूंचं नाव ठेवता. नामकरण झाल्यावर जेव्हा हे प्रसंग घडला का नाही, तेव्हा ती गोपी प्रभूंना उचलून दे म्हणल्यावर प्रभूंनी एकदा उचलून दिलं. प्रभू तिला बोलता बोलता टोमणा काय मारतात, तू काय मला नौकर समजलाय का तुझा, मी जगाचा मालक आहे. आता गोपीला कुठं माहिती हा जगाचा मालक आहे, गोपीला वाटलं लहान आहे, काहीतरी बोलत असणार, बोलतोय, लेकरू आहे. मग ती प्रभूंनी तिला उचलून दिलं. उचलून दिल्यावरती काय झालं माहितीये का, ती परत आली. तिच्या मनाची शांतीच होईना की प्रभूंचं दर्शन करायचंय, प्रभूंना पाहिलं पाहिजे. ती परत आली. मैयाला परत म्हणते की मला शेण घेऊन जायचंय. मैया म्हणते विचारू नको, जेवढं पाहिजे तेवढं घेऊन दे. ती परत प्रभूंना म्हणते की मला उचलून द्या. प्रभू म्हणतात मी तुला एवढ्या वेळा उचलून देतोय, त्याच्यात माझा काय फायदा. ती म्हणते तू मला जेवढ्या वेळा उचलून देशील मी तुला तेवढे माखनचे गोळे देईल. आता म्हणतात प्रभू म्हणतात हे मोजायचं कसं. ती गोपी काय म्हणते, मी एक टोपलं नेलं की तुझ्या चेहऱ्यावरती एक टिक्का लावेल, मी एक टोपलं नेलं की एक टिक्का लावेल. अशीच ती यायली न्यायली एक एक टिक्का करत करत प्रभूंचं तोंड भरून गेलं. आता किती टिक्के लागले हे मोजायचं पण अवघड झालं. यशोदा मैया आली आणि यशोदा मैया प्रभूंना म्हणते जेव्हा तेव्हा माती, जेव्हा तेव्हा शेणात खेळत असतो, मागच्या जन्मात का डुक्कर होता का तू. प्रभू म्हणले मैया तू मला बरोबर ओळखवलं, मी वराह अवतार धारण केला होता मागच्या जन्मामध्ये, पृथ्वीला वाचवण्यासाठी, पृथ्वीच्या रक्षणासाठी, हिरण्याक्षला मारण्यासाठी मी वराह अवतार धारण केला होता. प्रभू विचार करायला लागले मी जगाचा मालक आहे, माझ्या पुढं माझी आई एवढी गेली की तिने मला डायरेक्ट ओळखलं. हा प्रसंग झाला. मग एके दिवशी काय झालं, मैया यशोदा भगवान श्रीकृष्णांना खेळवत होती. खेळवताना मैया यशोदा उचलतीये, प्रभूंना फेकते. आपण जसं लहान लेकरांना फेकतो, झेलतो. आता प्रभूंना आनंद यायला लागला. प्रभूंना जसं यशोदा मैया वर फेकायची घ्यायची, प्रभू हसायचे. हसत हसत काय झालं, मैया यशोदा थकली, आता म्हातारी होती, थकली. यशोदा मैयाने प्रभूंना ठेवलं. प्रभू रडायला लागले, नाही मला परत फिरव.
आता तेवढ्यात मग तृणावर्त नावाचा दैत्य आला वाटवळीच्या रूपाने. वाऱ्याच्या सहाय्याने तो तृणावर्त आला वाऱ्याचं रूप धारण करून. आता मैयानी खाली ठेवलं ना, प्रभू रडायला लागले. प्रभूंनी अशी दृष्टी केली. आता ते तिरछी नजरनंच बघतात, ते कधीच कुणाला सरळ बघत नाहीत, कारण ते त्यांचं नावही टेढं आहे, त्यांना टेढी टांगवाले म्हणतात, त्यांचे कामही टेढे आहेत, ते कुठलंच काम सरळ करत नाहीत, नेहमी वाकडंच करतात, चालतातही वाकडंच. पण त्यांचं ते वाकडं चालणं सुद्धा गोड वाटतं प्रत्येक. आता प्रभूंनी असं पाहिलं. प्रभू विचार करतात की आता मला खेळण्यासाठी माझ्या कंस मामाने आणखी एक मला खेळणं पाठवलं. आता प्रभूंसाठी ते खेळणेच, कंस मामाने आणखी एक खेळणं पाठवलं. मग मैया यशोदाने जसं प्रभूंना खाली ठेवलं आणि मैया यशोदा काम करण्यासाठी गेली. तृणावर्त आल्या, तृणावर्ताने प्रभूंना उचलून नेलं. आता तृणावर्त प्रभूंना नेतोय, पण हवेत जसा वरवर उडत गेला का नाही, प्रभूचं वजन वाढायला लागलं, प्रभू वजन वाढवायला लागले. तृणावर्त विचार करतो, मी लेकरालाच आणलंय का काळा दगड उचलून आणला. मग तृणावर्त जसा मथुरेकडे जायला लागला, प्रभूंनी वजन इतकं वाढवलं, प्रभूंनी त्याचा गळा दाबला, तृणावर्ताचं गोविंदाय नमो नमः केलं, तृणावर्ताचा उद्धार केला. आता इथं बघा, कंसाला अभिमान झालेला आहे. आता कसं असतं माहितीये का, आलू वडा, मेंदू वडा हे सगळे वडे चालतात, पण या धर्तीवर मै बडा म्हणलं की प्रभू त्याला खाली पाडतात. आता एका व्यक्तीने काय केलं माहितीये का, त्याला वडे खूप आवडायचे, आलू वडे खूप आवडायचे. लग्नात गेला, लग्नात आधी आलू वड्याचं स्टॉल पाहिलं आणि तिथे गेला, खायला लागला. आता झालं असं, नेमकेच गरम गरम आलू वडे काढलेले होते आणि तिखट होते. याला इतके आवडायचे, याला वेटच करणं झालं नाही, याने डायरेक्ट तोंडात टाकलं. आता याने जसं तोंडात टाकलं, याला तिखटही लागलं, असं पोळालं की याच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं. आता जसं याच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं, दुसरा व्यक्ती त्याच्या जवळ आला आणि काय झालं भाऊ, तू का रडतोय? तो म्हणतोय, नाही, मी आलू वडा खाल्ला आणि खाल्ल्यावर मला माझ्या वडिलांची आठवण आली. वडिलांची आठवण आली. तो दुसरा व्यक्ती विचार करतोय, आलू वडे असे कसे बनवले की डायरेक्ट वडिलांची आठवण आली याला, मी पण खाऊन बघलं पाहिजे. आता आलू वडे होते गरम गरम, तिखट तिखट. याने विचार नाही केला, याने डायरेक्ट तोंडात टाकलं. याच्याही डोळ्यातून पाणी निघायला लागलं. आता जसं याच्या डोळ्यातून पाणी निघायला लागलं, तो दुसरा व्यक्ती म्हणतो, ज्याला आलू वडे जास्त आवडायचे, काय म्हणतो तो, तुम्हाला पण तुमच्या वडिलाची आठवण आली का? ते म्हणते, नाही, मला माझ्या वडिलाची आठवण आली नाही, तुझ्या वडिलांची आठवण आली. ते आधी का मेले, त्यांच्या जागी तू का मेला नाही? म्हणजे दुसऱ्यांना त्रास कसं द्यावं, आपला मोठेपणा दाखवावा, म्हणून काय सांगितलं की आलू वडा चालेल, मेंदू वडा चालेल, उडदाच्या डाळीचा पण वडा चालेल, कुठल्याही डाळीचा वडा चालेल, पण मै बडा चालणार नाही. मै बडा म्हणलं की प्रभू म्हणतात, तू धरती पे क्यों खडा? मग ह्याच मानाला भंग करायचंय तर त्यासाठी हनुमान व्हावं लागतं. आज प्रभूंचा जन्म झाले, प्रागट्यकरण झालेलं आहे हनुमंतरायांचं. आज हनुमंतरायांना हनुमान का म्हणलं जातं माहितीये का? ते कधीच मानाची अपेक्षा करत नाहीत, कधीच नाही. उलट तुम्ही त्यांचे पाय धुण्यापेक्षा तुम्ही जर प्रभू श्री रामांचे चरण पकडले का नाही, तर हनुमंतराय त्यांचे चरण धुतल्यावर एकदा खुश होतील, पण हनुमंतराय प्रभू श्री रामांचे चरण धरले का नाही, ते डबल खुश होतील. आता हनुमंतरायांचं वर्णन आलेलं आहे. आपली वेळ पण होतीये, सगळ्यांनी उभं टाका. महिला मंडळ स्टँड अप. 2:30 वाजलेत. प्रभूंच्या बाललीला श्रवण करत लवकरच आपल्याला ते आटपायचंय. कीर्तनाला निघायचंय, मला लांब आहे माझं कीर्तन, यवतमाळकडे आहे आणि आम्ही सगळेच जाणार आहोत, कोणीच थांबणार नाही, म्हणून लवकर लवकर आटपावं लागणार आहे. उठा उठा लवकर. माया हो उठा ये माय.